आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पद्मावती साडी डेपो. असंख्य साड्यांच्या व्हरायटी, तेही अगदी होलसेल दरात. लग्न बस्त्याची खास व्यवस्था. गोल्ड कांजीवरम, मोहिनी कांजीवरम, मधुबाला पैठणी, महाराणी पैठणी, शालू, ब्राकेट शालू, घागरा, डिझायनर साड्या, आहेरांच्या साड्या व सिल्क डिझायर साड्यांच्या लाखो व्हरायटीज उपलब्ध. पत्ता: छत्रपती शिवाजी महाराज चौक, गोकुळ हॉटेल समोर, परभणी. नमस्कार, मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो. आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर, परभणी. मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीत सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीनं सर्वदूर सुरू केलेल्या आंदोलनादरम्यान काही ठिकाणी राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसवर दगडफेक झाल्यानं परभणी विभागातील सर्व आगारातील बस सेवा आज सकाळपासून सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून बंद करण्यात आल्या. शनिवारी काही ठिकाणी आंदोलनकर्त्यांनी बसवर दगडफेक केल्यानंतर राज्य परिवहन महामंडळानं बस सेवा बंद करण्यासंदर्भात विचार विनिमय सुरू केला होता. त्यातच एका ठिकाणी बस पेटवण्याचा प्रयत्न झाल्यानंतर महामंडळानं सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून रविवारी सकाळपासूनच बस सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्याचा परिणाम रविवारी परभणी आगारातून लातूर, बीड या 2 जिल्ह्याकडे धावणाऱ्या बसेस सोडण्यात आल्या नाहीत. मात्र अन्य जिल्ह्यामध्ये जाणाऱ्या बसेसची वाहतूक सुरू ठेवण्यात आली होती. वरिष्ठ पातळीवरून सूचना आल्या पाठोपाठ सर्वच आगारातील बस सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली. त्यामुळं परभणी या जिल्हास्थानाच्या बसस्थानकावर सायंकाळी उशिरापर्यंत एकही बस दाखल झाली नव्हती. दरम्यान यामुळं प्रवाशांचे मोठे हाल झाल्याचे दिसून आलं. याबाबतचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उत्तम बोरसुरीकर यांनी. परभणी आगारामध्ये आज दुपारी 1 वाजल्यापासून गाड्या बंद आहेत आणि ह्याचे आदेश माननीय पोलीस प्रशासनाची गाडी आली होती. प्रशासनाने आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितले की बाबा गाड्या बंद करा म्हणून त्यांनी वरिष्ठांनी वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून त्यांना सर्व गाड्या बंद करण्याचे आदेश दिले व दुपारी 1 वाजल्यापासून आज गाड्या बंद आहेत अशी प्रवाशांना सूचना आम्ही आरक्षणद्वारे दिली व प्रवाशांना लेखी स्वरूपात या ठिकाणी आमचे वाहतूक नियंत्रक यांनी लिहून दिले आहे असं मी प्रवासी मित्र बालासाहेब रेवणार या नात्याने तुम्हाला सांगत आहे. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर, परभणी. सकल मराठा समाजाला आरक्षण द्यावं या मागणीसाठी आता सत्ताधारी शिवसेना व भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देण्यास सुरुवात केली आहे. आज शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख व्यंकटराव शिंदे यांनी मराठा आरक्षण मागणी व मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून पदाचा राजीनामा पक्षप्रमुखांकडे सोपवला आहे. रविवारी परभणी येथील साखळी उपोषणात भेट देऊन त्यांनी मनोगत व्यक्त करताना आपण आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं होतं. आरक्षण मिळालं नाही तर हा मराठा समाजावर अन्याय राहील अशी धारणा आता सर्व समाजाची बनली आहे. सरकारनं कोणताही विलंब न करता मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या सर्व मागण्या मान्य करून त्वरित आरक्षण द्यावं असं साकडं शिवसेना जिल्हा प्रमुख व्यंकटराव शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना घातलंय. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर, परभणी. मराठा व धनगर समाजाच्या आंदोलनासंदर्भात तातडीनं सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन केली. या मागणीसाठी गुट्टे हे स्वतः समर्थकांसह उद्या सोमवारी 1 दिवसीय अन्नत्याग आंदोलन करणार आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे आंतरवाली सराटी इथं तर धनगर समाजाचा ST प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी सुरेश बंडगर हे चौंडी इथं उपोषणाला बसले आहेत. हे दोन्ही लढे पुन्हा एकदा सुरू झाले आहेत. त्यामुळे समाजात असंतोषाची भावना निर्माण झाली आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून मराठा तरुण आत्महत्येसारखी टोकाची पावलं उचलताना दिसत आहेत तर धनगर समाज सुद्धा आक्रमक होतोय. दोन्ही बाजूंनी तीव्र संघर्ष सुरू झाला आहे. त्यामुळं मराठा व धनगर समाजाच्या मागण्यांना व उपोषणरूपी लढ्याला आपला जाहीर पाठिंबा असणार असल्याचं आमदार गुट्टे म्हणाले. मराठा व धनगर समाजाला त्यांच्या हक्काचं आरक्षण मिळालं पाहिजे अशी आपली भूमिका कायम असल्याचं मुख्यमंत्र्यांना सादर केलेल्या निवेदनात त्यांनी म्हटलंय. आता ब्रँडेड किचन ट्रॉली व किचन साहित्यासाठी बाहेरगावी जाण्याची गरज नाही. परभणीत स्मार्ट किचन प्लायवूड अँड हार्डवेअर इथे सर्व काही ब्रँडेड मिळेल. किचन ट्रॉली, रेडीमेड शटर्स, मॉड्युलर किचन प्लायवूड, ॲक्रेलिक लॅमिनेट, हार्डवेअर तसंच वॉल ड्रॉप, बेड सोफा, TV युनिट, आटा चक्की, चिमणी शेगडी आदी साहित्य उपलब्ध. विजय आदमाने यांचे स्मार्ट किचन प्लायवूड अँड हार्डवेअर, कृषी विद्यापीठ गेट समोर, वसमत रोड, परभणी. संपर्क 9637792671.
बोलेरो पिकअप महिंद्रा या चारचाकी वाहनातून बेकायदेशीररित्या गोवा नामक गुटख्याची वाहतूक करणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 12,60,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. जिंतूरचे पोलीस निरीक्षक अनिरुद्ध काकडे यांच्यासह पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकानं रविवारी पहाटे 2च्या सुमारास एक चारचाकी वाहन ज्याचा क्रमांक MH37T0357 असून त्याला ताब्यात घेतलं. त्यातून शासनानं बंदी घातलेला गोवा गुटखा व तत्सम पदार्थ हे मानवी आरोग्यास घातक असलेला साठा जप्त केला. पोलिसांनी नवनाथ डोंबे व शेख मुख्तार शेख सत्तार या दोघांना ताब्यात घेतलंय. हे दोघेही जिंतूर शहरातीलच रहिवासी असल्याचं सांगण्यात आलं. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी. मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी परभणीत सुरू करण्यात आलेल्या साखळी आंदोलनात आज बलसा खुर्द गाव व शासकीय कर्मचारी यांच्या वतीनं उपोषणात सहभाग नोंदवण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज तिसऱ्या दिवशी साखळी उपोषण झालं. त्यात आज परभणी तालुक्यातल्या बलसा या गावातील महिला व युवक पुरुषांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी उपोषणकर्त्यांकडून राजकीय पुढाऱ्यांनी व लोकप्रतिनिधींनी गावात व मतदारसंघात फिरण्यापेक्षा मुंबई दिल्ली कुठेही बसून मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करण्यासाठी काय करता येईल ते करावं असं यावेळी व्यक्त केलं. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन 50% आत ओबीसी प्रवर्गात समावेश करावा. मराठा आरक्षणासाठी 23 ऑक्टोबर रोजी आत्महत्या करणारे परभणीचे भूमिपुत्र स्वर्गीय सोमेश्वर शिंदे यांच्या कुटुंबाला न्याय द्यावा व आंतरवाली सराटी येथील आंदोलकांवरील गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत या मागणीसाठी परभणीच्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात युवकांच्या वतीनं आत्मक्लेश आंदोलन सुरू करण्यात आलं होतं. दरम्यान आज युवराज मोहिते या आंदोलकाची प्रकृती खालावल्यानं त्याला उपचारार्थ परभणीच्या जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलंय. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी. संसदेचं विशेष अधिवेशन बोलवून त्यात कायदा करून मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न तात्काळ सोडवावा अशी मागणी परभणीचे खासदार संजय जाधव यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. मराठा समाजाला आरक्षण द्यावं अशी या समाजाची गेल्या अनेक दिवसापासूनची मागणी आहे. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचं लोण खेडोपाडी पसरलं असून मनोज जरांगे पाटील यांच्यासह महाराष्ट्रात गावोगावी मराठा समाजाचं उपोषण सुरू झालंय. विशेष म्हणजे धनगर समाजातही आपल्या आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर शांततापूर्ण आंदोलन सुरू आहे. सरकारने या दोन्ही समाजाच्या आरक्षणाची बाब गांभीर्याने घ्यावी असं खासदार जाधव आपल्या निवेदनात म्हणाले आहेत. विकार अनेक, ठिकाण फक्त एक. डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र परभणी. मूळव्याध, गुडघेदुखी, मुतखडा, शुगर, वात, दमा, महिलांचे आजार, लकवा व सर्व जुनाट आजारांवर खात्रीशीर उपचार. वेळ सकाळी 9 ते रात्री 8 पर्यंत. पत्ता आघाव कॉम्प्लेक्स, महात्मा बसवेश्वर चौक, उघडा महादेव मंदिर परिसर, कारेगाव रोड, परभणी. मोबाईल 9921691008. दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली 1 नोव्हेंबर रोजी परभणीत आयोजित करण्यात आलेल्या दिव्यांगाच्या दारी हा कार्यक्रम मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आला आहे. आमदार बच्चू कडू व प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे व पोलीस अधीक्षक रागसुधा आर यांच्याबरोबर झालेल्या चर्चेनंतर हा कार्यक्रम पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती प्रहार जनशक्तीचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी दिली आहे. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी. मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीला यश द्यावं असं साकडं महाराष्ट्रातील कीर्तनकार हरिभक्तपरायण अच्युत महाराज दस्तापूरकर यांनी 28 ऑक्टोबर रोजी पंढरपूर इथं श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची पूजा करून घातलं. आज महाराष्ट्रात मराठा समाज रस्त्यावर उतरलाय आणि या त्यांच्या मागणीसाठी बऱ्याच मराठा बांधवांनी आत्महत्या करून आपलं जीवन संपवलंय. सर्व मराठा बांधवांनी असं टोकाचं पाऊल उचलू नये, आपण एकोप्यानं आरक्षण घेण्यासाठी रस्त्यावर उतरू असं हरिभक्तपरायण अच्युत महाराज दस्तापूरकर यांनी सांगितलंय. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी. परभणी शहरातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून आज धम्म रॅली काढण्यात आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून धम्म मैत्री संवाद अभियान परभणीच्या वतीनं ही धम्म रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये भव्य बुद्ध मूर्तीसह सांची स्तूपाची प्रतिकृती देखावा साकारण्यात आला होता. या धम्म रॅलीमध्ये नालंदा धम्म विद्यालयचे विद्यार्थी, सम्यक संबुद्ध बहुउद्देशीय सेवाभावी प्रतिष्ठानचे तसंच नालंदा विपश्यना केंद्र, महावंदना सुकाणू समिती आणि शहरातील महिला मंडळ, युवक व नागरिकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती. रेड ॲपल फर्निचर, स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल. एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह
भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये. हो, आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस, बेडरूम, डायनिंग लिव्हिंग, इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल. बेडरूम सेट, बेड, ड्रेसिंग टेबल, सोफा सेट, कपाट, डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर तेही आकर्षक किमतीमध्ये उपलब्ध आहे. एक वेळ अवश्य भेट द्या. रेड ॲपल फर्निचर, MIDC परिसर, भारतीय स्टेट बँकेच्या जवळ, परभणी. परभणी वसमत रस्त्यावरील झिरो फाटा व एरंडेश्वरच्या सकल मराठा समाजाच्या वतीनं मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषण व आंदोलनाला पाठिंबाच्या समर्थनार्थ प्राध्यापक व्यंकटेश काळे पाटील यांचं आमरण उपोषण व सकल मराठा युवकांचं साखळी उपोषण सुरू करण्यात आलंय. यावेळी रामकिशन काळे, अनिल नागठाणे, सोपान काळे, विनायक काळे, अशोक सातपुते, सुधाकर काळे, शिवाजी काळे आदींनी सहभाग नोंदविला. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह, MIDC परिसर, परभणी. जिंतूर तालुक्यातल्या चारठाणा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील 52 महिलांवर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजनाच्या बिन टाक्याच्या शस्त्रक्रिया 29 ऑक्टोबर रोजी करण्यात आल्या. चारठाणा आरोग्य केंद्रातील यावर्षीचे हे पहिले शिबिर असून पहिल्या शिबिरामध्ये 52 महिलांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. यावेळी बीड येथील लेप्रोस्कोपी सर्जन डॉक्टर अशोक मुंडे यांनी या महिलांवर शस्त्रक्रिया केल्या. शिबिर यशस्वीतेसाठी डॉक्टर मनीषा आंधळे, डॉक्टर श्वेता रावळे, डॉक्टर सुनील गांजरे, डॉक्टर प्रणिता पाटील, विजय ढाकणे, मिलिंद लाटे, दत्ता वायाळ, अर्जुन घुगे आदींनी पुढाकार घेतला. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह, MIDC परिसर, परभणी. महाराष्ट्रातल्या ओबीसी बांधवांच्या आरक्षणाला धक्का न लावता राज्य सरकारनं केंद्र सरकारशी समन्वय साधून मराठा समाजाला आरक्षण द्यावं, मात्र ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात येऊ नये या मागणीसाठी आज ओबीसींचा मंठा इथं मोर्चा काढण्यात आला. यावेळी राजेश राठोड, राजेश खरात, हार्दिक चव्हाण, संजय गायकवाड, पंजाब पुणेकर आदींसह मोठ्या संख्येनं ओबीसी बांधव सहभागी झाले होते. नंदिनी कलेक्शन, फक्त महिलांचे परिपूर्ण दालन, माऊली निवास, कल्याण मंडपमच्या बाजूस, यशोधन नगर, परभणी. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त युवा नेते अजयराव गव्हाणे यांनी आयोजित केलेल्या घरगुती गौरी गणपती राष्ट्रीय सामाजिक एकता ऐतिहासिक संदेश देखावा स्पर्धेत अनुष्का पंकज देशमुख यांनी प्रथम, वंदना अनिल फुटाणे यांनी द्वितीय तर आशा चंद्रकांत देशपांडे यांनी तृतीय क्रमांक पटकावला आहे. आज 29 ऑक्टोबर रोजी महात्मा फुले विद्यालयाच्या कैलासवासी भाई अण्णासाहेब गव्हाणे सभागृहात या विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या उपस्थितीत पारितोषिकं देण्यात आली. यावेळी अध्यक्षस्थानी गीतांजली अजयराव गव्हाणे तर प्रमुख पाहुणे म्हणून उषा लोहट, पूनम गोरे, स्वाती कापसे, मेघा देशमुख, शालिनी कदम, अर्चना गव्हाणे आदींची उपस्थिती होती. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह, MIDC परिसर, परभणी. परभणी शहरातल्या सेवकनगर येथील बुद्ध विहारात ग्रंथ समाप्तीनिमित्त वर्षावास कार्यक्रम संपन्न झालाय. हा कार्यक्रम शिवसेना जिल्हाप्रमुख व्यंकटराव शिंदे यांच्या व धम्मदीप रोडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झालाय. यावेळी तुषार सोनकांबळे, वैभव काकडे, दत्ता काकडे, मोबिन शेख आदींची उपस्थिती होती. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह, MIDC परिसर, परभणी. परभणी शहरातील कारेगाव रस्त्यावरील वैभव नगरातील महालक्ष्मी मंदिराच्या परिसरात खुल्या जागेत महिलांसाठी खुली व्यायामशाळा सुरू करण्यात आली आहे. या व्यायामशाळेचे उद्घाटन या नगरातील महिलांच्या हस्ते करण्यात आलं. माजी नगरसेवक सचिन देशमुख यांच्या पुढाकारातून उभारण्यात आलेल्या या व्यायामशाळेचं महिलांनी स्वागत केलंय. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह, MIDC परिसर, परभणी. सकल मराठा समाजाच्या वतीनं पूर्णा शहरामध्ये आज 29 ऑक्टोबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह शरद पवार, छगन भुजबळ, नारायण राणे, निलेश राणे, रामदास कदम, गुणरत्न सदावर्ते यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यांचं दहन करण्यात आलं. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह, MIDC परिसर, परभणी. जिल्हा सामान्य रुग्णालयाप्रमाणे स्त्री रुग्णालयात सुद्धा मोफत अन्नछत्र सेवा सुरू करण्यात आली आहे. मागील 7 वर्षापासून जिल्हा शासकीय रुग्णालयात अन्नछत्र सेवा सुरू आहे. लायन्स क्लब प्रिन्स, आज सेवाभावी संस्था व उई केअर फाउंडेशन यांच्या पुढाकारातून राबवल्या जाणाऱ्या या अखंड अन्नछत्र सेवेकरिता वेगवेगळ्या सामाजिक संस्था व समाजातील दानशूर व्यक्तींद्वारे सर्वतोपरी मदत तसंच लग्न समारंभ, वाढदिवस, हरिनाम सप्ताह येथून देखील अन्न पुरवठा होत आला आहे. रुग्णालय परिसरात प्रशासनाद्वारे या सेवेकरिता 29 ऑक्टोबर रोजी कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून देण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते तथा लायन्स क्लबचे विकी नारवाणी यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून नवीन जागेतील या अन्नछत्र सेवेचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह, MIDC परिसर, परभणी. मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी शासनाला अल्टिमेटम देऊनही शासनानं कोणताही निर्णय न घेतल्यामुळं परत एकदा आंतरवाली सराटी इथं मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यामुळं संपूर्ण राज्यात या उपोषणाचे पडसाद उमटले आहेत. आज परभणी जिल्ह्यातल्या सोनपेठ तालुक्यातील मोजे डिघोळ इथं आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून गावातील सर्वच लहान थोरांसह
अख्ख्या गावकऱ्यांनी कॅन्डल मार्च काढला. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी. मराठा आरक्षणासाठी आंतरवाली सराटी जिल्हा जालना इथं दुसऱ्या टप्प्यातील आमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांना जाहीर पाठिंबा म्हणून परभणी तालुक्यातील सुरपिंपरी येथील मराठा समाज बांधवांनी एकत्र येऊन कॅन्डल रॅली काढत समाजाचा एकत्रित करण्याचा संबोध दिला. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी. आदिलाबाद ते परळी व परळी ते अकोला या 2 एक्सप्रेस रेल्वे गाड्या अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत. आदिलाबाद परळी एक्सप्रेस परभणी ते परळी या दरम्यान 30 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर दरम्यान, तर परळी ते अकोला एक्सप्रेस परळी ते परभणी या दरम्यान 30 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर या दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी. याबरोबरचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्याच्या सुपरफास्ट बातमीपत्रात. पाहत रहा लोकसमीक्षा. तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा. दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.